नमस्कार. BA भाग 3 राज्यशास्त्र विभाग पेपर नंबर 10 तुलनात्मक राजकारण या पेपरमधील पहिले प्रकरण यापूर्वी आपण पाहिलेले आहे. दुसरे प्रकरण राज्यघटनावाद, यामध्येही राज्यघटनावादाचा अर्थ व व्याख्या तसेच इंग्लंडमधील राज्यघटनावाद, त्यामध्ये इंग्लंडच्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये हा भाग आपण पूर्ण केलेला आहे. यानंतर या प्रकरणातील शेवटचा भाग म्हणजे अमेरिकेतील राज्यघटनावाद. राज्यघटनावाद ही एक आधुनिक संकल्पना आहे. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात संविधानवादास विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. शासन संविधानावर आधारित असावं, संविधानाद्वारे मर्यादित शासन निर्माण केलं जावं, या विचारांचा पुरस्कार म्हणजेच राज्यघटनावाद. संविधानवाद किंवा राज्यघटनावाद म्हणजे सरकार व नागरिकावर असलेली मर्यादा होय. सरकारने आपल्या अधिकाराचा नियमानुसार, राज्यघटनेतील तरतुदीनुसार वापर करावा. व्यक्तीने स्वातंत्र्याचा उपयोग बंधनांच्या सहित करावा. त्यामुळे सरकार निरंकुश असणार नाही, तर तसेच नागरिकही स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करता येणार नाही. अशा प्रकारच्या व्यवस्थेस संविधानवाद असं म्हटलं जातं. सर्वश्रेष्ठ कायद्याने राजकीय संस्थेचे स्वरूप निश्चित केलेली व्यवस्था म्हणजे राज्यघटनावाद. अशा वेगवेगळ्या संकल्पनांच्या आधारे राज्यघटनेचे महत्त्व स्पष्ट करणारा हा राज्यघटनावाद ही संकल्पना आपण पाहिलेली आहे. यामधील ब्रिटिश राज्यघटनावाद ही संकल्पना सुद्धा आपण पाहिलेली आहे. यामध्ये अमेरिकन राज्यघटनावाद हा मुद्दा आपण पाहणार आहोत. अमेरिकेतील राज्यघटनावादाची तत्वे हा एक राज्यघटनावादाचा नव्याने शोध होता. इंग्लंडमधील राज्यघटनावादात गणराज्याचे स्वरूप शासन आणि लोकशाही अशा स्वरूपाचं नव्हतं. गणराज्यांच्या संदर्भात सार्वभौम सत्तेचे स्वरूप ठरवण्याचा प्रयत्न अमेरिकन राज्यघटनावादात सुरू झाला. राजाऐवजी निर्वाचित कार्यकारी प्रमुख याच्याकडे घटनात्मक सत्ता कशी द्यावी यासंबंधी ची समस्या अमेरिकन राज्यघटनावादात होती. काही विचारवंतांनी जॉन आडम्स, C.H. मॅक आयविन यासारख्या व्यक्तींनी व्यक्तिमत्वाचा पुरस्कार केलेला दिसून येतो. जनतेच्या इच्छेची अभिव्यक्ती मतदानातून कशी उभा करावयाची, त्यासाठी कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ यांच्यात कसा समतोल आणायचा, हे त्यावेळच्या
चर्चेचे प्रश्न होते. हॅमिल्टन यांनी त्यासाठी काही सूत्रेही दिली. शासन हे शासनाचे म्हणजेच लोकांचे नियंत्रण करेल एवढे सामर्थ्य शासनाला असावं, मात्र शासन स्वतःवर निर्बंध घालेल अशी योजना करावी. म्हणजे एका बाजूला लोकांना नियंत्रित करण्याचे सामर्थ्य शासनाकडे असावं, परंतु शासनाचेही स्वतःवरती नियंत्रण असावं अशा प्रकारची व्यवस्था करावी असं हॅमिल्टन यांनी म्हटले. शासनाला लोकांवर अवलंबून राहावे लागले पाहिजे. मॅकआयव्हिन हा देखील शासनावर लोकांचे नियंत्रण आणणे अत्यंत आवश्यक आहे असं म्हणतो. शासन हे सत्ता आणि अधिकार यांचे अतिक्रमण करणार नाही, संपत्तीचे रक्षण करेल, लोकांच्या हितसंबंधाचा बचाव करेल अशी घटनावादाची तत्त्वे होती. अमेरिकन राज्यघटनावादाचे आधारस्तंभ म्हणजे सत्ताविभाजनाचा सिद्धांत, नियंत्रण आणि समतोलाचे तत्व, संघवाद हे अमेरिकन राज्यघटनावादाचे आधारस्तंभ होते. इंग्लंडमध्ये जसं राजाला महत्त्व होतं तसं अमेरिकन राज्यघटनेला महत्त्व आहे. इंग्लंडमध्ये राजाचे महत्त्व संपले. अमेरिकेत ही अध्यक्षाच्या सत्तेने घटनावादाला वेढा दिला. त्यामुळे घटनावादाचे महत्त्व कमी झाले, परिणाम घटनेत बदल झाले. अमेरिकन घटनावादाची गृहीत तत्त्वे राजकीय विवेकवाद, लोकसहभाग, व्यक्तिवादाचे तत्त्वज्ञान अशी सांगता येतील. अमेरिकेतील घटनावादामुळे अमेरिकेत क्रांती शोधावी लागतील. इंग्लंडमध्ये उदारमतवादाची परंपरा असूनही अमेरिकेतील वसाहतींना मात्र दडपशाहीची वागणूक इंग्लंडने दिली. या दुय्यम व सापत्न भावांचा वागणुकीचा परिणाम असा झाला की इंग्लंड आपल्या हितसंबंधाचे रक्षण करणार नाही ही भावना अमेरिकन वसाहतीमधील लोकांच्यामध्ये बळावली. अमेरिकेतील लोक क्रांती करण्यास सिद्ध झाले, त्यातून स्वातंत्र्य मिळाले आणि घटना निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. पाश्चात्य उदारमतवादी विचारप्रणाली अमेरिकेच्या घटनावादाचा कणा मांडला होता. इंग्लंड व अमेरिका या दोन्ही देशात लोकशाहीची स्थापना झाली. त्यामागची तत्त्वे अर्थात दोन्ही देशांनी अंगीकारली. अमेरिकेत लिखित राज्यघटना असल्यामुळे त्यातील अनेक तत्वांचा राज्यघटनेच्या दस्तऐवजामध्ये अंतर्भूत झाला. ही तत्त्वे म्हणजे लोकशाही, राज्यविषयक परंपरा, ज्यासाठी पाश्चिमात्य देशांनी प्राचीन ग्रीक राजाकडून प्रेरणा घेतली. इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी या परंपरांचा प्रबोधन, सुधारणावादी चळवळी 400 वर्षे लोटल्यानंतर आधुनिक काळाशी जुळवून घेतले आहेत. हस्तक्षेप विरोधाचे तत्व, व्यक्तिमत्वाचा आदर, विशेष हक्कांचा अभाव, नागरी स्वातंत्र्याची तरतूद, न्यायालयाचे स्वातंत्र्य, समतेचे तत्व, संधीच्या समानतेची स्वातंत्र्याची जोड, कायद्याचे अधिराज्य, विविध श्रद्धा, विचार यांना स्थान अशी काही उदारमतवादी लक्षही तत्व सांगता येतील. घटनावाद हे कायद्याची अधिसत्ता आणण्याचे साधन होते. अमेरिकेने 1776 मध्ये स्वातंत्र्याची घोषणा केली आणि समतेच्या तत्वाला अमेरिकेतील जनतेने स्वीकारले आणि सर्व समान आहेत या तत्वाच्या आधारे मॉन्टेस्क्यूच्या सत्ता विभाजनाच्या सिद्धांतानुसार संविधान निर्माण करण्यात आला. अमेरिकन संविधानात नियंत्रण आणि संतुलनाच्या तत्वाला प्राधान्य देण्यात आलं. काँग्रेसला कायदेविषयक अधिकार, अध्यक्षाला कार्यकारी विषयक अधिकार, न्यायपालिकेला न्यायविषयक अधिकार देण्यात आले. संविधान म्हणजे सर्वश्रेष्ठ कायदा,
संविधानाचे रक्षण करण्यासाठी न्यायपालिकेला न्यायालयीन पुनर्वलोकनाचा अधिकार देण्यात आला. संविधानाचा सर्वश्रेष्ठ नमुना म्हणजे अमेरिकेचं संविधान होय. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात राष्ट्रीय स्तरावर संविधानवादाचा विकास सर्वत्र झाल्याचे आढळून येतं. अशा प्रकारे अमेरिकेत समानतेचं तत्व असेल, त्याचप्रमाणे संघवादाचं तत्व असेल, व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार असेल, यासारख्या घटकांचा स्वीकार करून त्या ठिकाणी अमेरिकेची राज्यघटना निर्माण केली आणि सत्ताविधानाच्या तत्वाच्या आधारे नियंत्रण आणि संतुलन हे तत्वसुद्धा स्वीकारले गेले आणि तिन्ही विभागांच्या मध्ये शासन व्यवस्थेच्या एकमेकाचं नियंत्रण कसं प्रस्थापित करेल आणि कशा वेगवेगळ्या पद्धतीने यांना स्वातंत्र्य कसं देता येईल याचा विचार त्यामध्ये झालेला दिसून येतो. यामध्ये अमेरिकन जी राज्यघटना निर्माण झाली तिचं आपण त्या ठिकाणी राज्यघटनेच्या संदर्भात थोडी पार्श्वभूमी आणि राज्यघटनेची वैशिष्ट्ये राज्यघटनावादाचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. आजच्या 20व्या शतकामध्ये अगदी प्रगतीच्या पथावर असणाऱ्या अमेरिकेला जग ओळखलं जातं. वास्तविक पाहता 13 वसाहती एकत्र येऊन बनलेले अमेरिका हे राष्ट्र आज 50 घटक राज्य या ठिकाणी अमेरिकन संघराज्यात आहेत. इसवी सन 1492ला अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला असला तरी 17व्या शतकापर्यंत या भूमीकडे फारसं कुणाचे लक्ष गेलेले नव्हतं. 1607 मध्ये युरोपियन लोकांच्या वास्तव्यातून इंग्रज लोकांची व्हर्जिनिया ही पहिली वसाहत स्थापन झाली. 1607 ते 1732 या कालखंडामध्ये अमेरिकेत 13 वसाहती स्थापन झाल्या. अमेरिकन हा देश खनिज संपत्तीने समृद्ध असल्याने ब्रिटिश फ्रेंच लोकांनी येथे वसाहती स्थापन केल्या. इंग्रज आणि फ्रान्स यांच्यामध्ये संघर्ष ब्रिटिशांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आणि वसाहतीचे कार्य सुरू झालं. पुढे या वसाहतीतील लोकांचे राष्ट्रीय स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली आणि ब्रिटिश सरकार आणि तेथील जनता यांच्यामध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण झाले दिसून येतं. या संघर्षाचे नेतृत्व करण्यासाठी जॉर्ज वॉशिंग्टन यांची सरसेनापती म्हणून निवड झाली. 4 जुलै 1776 वसाहतीतील सैन्य आणि ब्रिटिश सैन्य यांच्यात संघर्ष होऊन वसाहती स्वतंत्र झाल्या. या वसाहतीतील लोकांनी एकत्र येऊन राज्यांचा संघ निर्माण केला आणि त्यातूनच त्यांची राज्यघटना निर्माण झाली. परंतु राज्याच्या संघामध्ये केंद्रसत्ता दुर्बल असल्यामुळे हा राज्याचा संघ फार काळ टिकू शकला नाही आणि त्यातून 1787 मध्ये सर्व राज्याच्या फिलाडेल्फिया इथं प्रतिनिधी एकत्र येऊन त्या ठिकाणी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेचे अध्यक्षस्थान जॉर्ज वॉशिंग्टन यांनी भूषवले. या परिषदेचे कामकाज 3.5 महिने चालले. 17 सप्टेंबर 1787 रोजी घटना परिषदेने राज्यघटनेस मान्यता दिली. या घटना परिषदेने निर्माण केलेल्या राज्यघटनेत 13 पैकी 9 वसाहती मान्यता दिली. 21 जून 1788 रोजी एका वसाहतीचा अपवाद वगळता 12 वसाहतींनी राज्यघटनेत मान्यता दिली. नव्या राज्यघटनेनुसार निवडणुका होऊन संघराज्य अस्तित्वात आले आणि 30 एप्रिल 1789 रोजी जॉर्ज वॉशिंग्टन यांनी पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली व त्या दिवसापासून नवी राज्यघटना अंमलात आली. सुरुवातीस 13 वसाहती एकत्रित येऊन निर्माण झालेल्या संघराज्यात आज 50 घटक राज्य आज अमेरिकन संघराज्यात आहेत. या अमेरिकन संघराज्याचा राज्यघटनेचा विचार करत असताना अमेरिकेची राज्यघटनेची वैशिष्ट्ये राज्यघटनावादाचा अभ्यास करत असताना आपल्याला अमेरिकन राज्यघटनेची वैशिष्ट्ये विचारात घेणं आवश्यक ठरतं. पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लिखित राज्यघटना. अमेरिकेची राज्यघटना ही लिखित व निर्मित राज्यघटना आहे. अमेरिकेची राज्यघटना ही जगातील पहिली लिखित व निर्मित राज्यघटना मानली जाते. इसवी सन 1787 मध्ये
अमेरिकेमध्ये फिलाडेल्फिया येथे घटना परिषदेने ही घटना मंजूर केली. 13 वसाहतीच्या विविध प्रतिनिधी एकत्र येऊन घटनेचा मसुदा मंजूर केला आणि त्यानंतर प्रत्येक राज्याने आपली संमती देऊन ते संविधान निर्माण झालं. राज्यघटनेने मध्यवर्ती सत्ता व घटक राज्य यांचे अधिकार क्षेत्र सत्ता निश्चित केलेले आहे. तसेच सरकारच्या तिन्ही विभागांच्या मध्ये अधिकार व परस्पर संबंध निश्चित केलेले आहेत. अर्थात अमेरिकन संविधान लिखित स्वरूपाचे असल्याने या गोष्टी निश्चित व स्पष्ट स्वरूपाच्या झाल्या आहेत. राज्यघटनेत अध्यक्ष, काँग्रेस म्हणजेच कायदेमंडळ, न्यायमंडळ, निवडणूक पद्धती, संघराज्याचे आणि घटकराज्यांचे अधिकार, न्यायालयीन पुनर्लोकन, सत्ता विभाजनाचा तत्व इत्यादी बाबी स्पष्ट स्वरूपात लिहून ठेवलेले आहेत. अमेरिकेची राज्यघटना ही जगात सर्वात लहान राज्यघटना समजली जाते. 1787 मध्ये तयार झालेल्या मूळ राज्यघटनेत केवळ 4000 शब्द असून घटनेची ही 10 ते 12 पाने अर्ध्या तासात वाचून पूर्ण करता येतात. ही घटना लहान असण्याचे मुख्य कारण म्हणजे घटनाकर्त्यांनी शासनाची फक्त मूलभूत तत्त्वे या राज्यघटनेत स्वीकारले दिसून येतात. त्यांच्या मते राज्यकारभाराच्या दृष्टीने प्रशासनात जी सुधारणा आवश्यक आहे त्या कायद्याद्वारे करता येतील, तेव्हा त्यांचा राज्यघटनेत समावेश करण्याची आवश्यकता नाही. अर्थात अमेरिकेची मूळ राज्यघटना वाचून शासन पद्धतीचे संपूर्ण ज्ञान होणार नाही, कारण मूळ राज्यघटनेत खूपच भर पडलेला आहे. कायदेमंडळाने केलेले कायदे, शासकीय आदेश, न्यायालयीन निर्णय, रूढी, परंपरा, प्रथा यांचा समावेश राज्यघटनेत झालेला आहे. त्यामुळे ही राज्यघटना मूळची जी आहे ती वाचल्यानंतर राज्यघटनेचा खऱ्या अर्थाने अर्थ लागणार नाही असं म्हटलं जातं. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व. राज्यघटना वादाचा मूळ अर्थच राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असणं आवश्यक आहे. संपूर्ण देशाचा राज्यकारभार राज्यघटनेनुसारच चालला पाहिजे या भूमिकेचा विचार करून अमेरिकन राज्यघटनेत राज्यघटनेचे श्रेष्ठत्व या ठिकाणी असलेले दिसून येतं. राज्यघटनेच्या 6व्या कलमात असे स्पष्ट केलेले आहे की राज्यघटना हा सर्वश्रेष्ठ कायदा आहे. अमेरिकन शासनाच्या सर्व शाखा, उपशाखा यांच्यावरती हे कलम बंधनकारक आहे. राष्ट्राध्यक्ष, काँग्रेस म्हणजेच कायदेमंडळ, न्यायमंडळ, राज्य सरकार, मध्यवर्ती सरकार यांना राज्यघटनेच्या बंधनात राहूनच, मर्यादित राहूनच आपली अधिकार वापरावे लागतात. अध्यक्ष किंवा काँग्रेस यांनी घटनेशी विसंगत कायदा करता येणार नाही. असे कायदे निर्माण केलेच तर ते रद्द करण्याचा अधिकार न्यायमंडळाला दिला आहे. तसेच राज्यघटना दुरुस्तीची पद्धत अधिक कठीण स्वरूपाची असल्याने राज्यघटनेचे श्रेष्ठत्व कायम राखण्यात यश आलेलं आहे. तिसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे परिदृढ राज्यघटना. अमेरिकन राज्यघटना ही जगातील सर्वात परिदृढ राज्यघटना मानली जाते. राज्यघटनेच्या एखाद्या कलमात बदल करायचा असल्यास घटना दुरुस्तीची पद्धत त्या ठिकाणी स्वीकारावी लागते. ती खास घटना दुरुस्तीची पद्धत आहे. राज्यघटनेच्या 5व्या कलमामध्ये घटना दुरुस्तीची पद्धत पुढील प्रमाणे विशद केलेली आहे. काँग्रेसच्या दोन्ही सभागृहातील प्रतिनिधींनी 2/3 बहुमताने मंजुरी दिल्यानंतर त्या घटना दुरुस्तीच्या विधेयकास 3/4 घटक राज्याच्या कायदेमंडळाने मंजुरी दिली तरच घटनेमध्ये बदल होऊ शकतो. याशिवाय आणखी एक घटना दुरुस्ती पद्धत अवलंब करता येते, ते म्हणजे 2/3 राज्याच्या कायदेमंडळांच्या विनंतीनुसार एक परिषद भरवून दुरुस्ती सूचना करता येते. नंतर 3/4 घटक राज्याच्या विधिमंडळाने संमती देऊन किंवा 3/4 घटक राज्यांनी बोलवलेल्या परिषदेने मंजुरी देऊन घटना दुरुस्तीचे विधेयक पास केले जाते.
या दुसऱ्या पद्धतीचा वापर फारसा करण्यात येत नाही. आत्तापर्यंत ज्या घटना दुरुस्त झालेल्या आहेत त्यापैकी एकच घटना दुरुस्ती या दुसऱ्या पद्धतीने झालेली आहे. बाकी सर्व घटना दुरुस्तीच्या पद्धती ह्या पहिल्या घटना दुरुस्तीच्या म्हणजेच कायदेमंडळाच्या 2/3 म्हणजे अमेरिकन काँग्रेसच्या 2/3 बहुमताने दोन्ही सभागृहाच्या आणि एकूण घटकराज्यांच्या 3/4 घटकराज्याच्या विधिमंडळाने मंजुरी दिल्यास घटना दुरुस्त होती. ही जी दुसरी पद्धत आहे यानुसारच त्या ठिकाणी जास्तीत जास्त घटना दुरुस्त झाल्या आहेत. यावरून अमेरिकेच्या राज्यघटनेची परिपूर्णता त्या ठिकाणी दिसून येते. चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जनतेचे सार्वभौमत्व. अमेरिकन राज्यघटनेने जनतेच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिली आहे. अमेरिकन राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेच्या सुरुवातीलाच आम्ही संयुक्त संस्थांची जनता आमच्यासाठी घटना मान्य करून ती प्रस्थापित करीत आहोत असे म्हटले आहे. न्याय, सामूहिक सुरक्षितता, सामाजिक कल्याण, व्यक्ती स्वातंत्र्याची सुरक्षितता यांच्या प्रस्थापनेसाठी घटनेने जनतेचे सार्वभौमत्व मान्य केलेले आहे. जनतेला सार्वभौम सत्ता निर्माण करण्याचा तसेच ती बदल करण्याचा अधिकार दिलेला आहे. राज्यकारभारासंबंधीचे सर्व अधिकार जनतेकडे देण्यात आलेले आहेत. राष्ट्राध्यक्ष, काँग्रेस व इतर प्रशासकीय संस्था याद्वारे जनतेचे सार्वभौमत्व प्रस्थापित झालेले दिसून येतं. एकंदरीतच अमेरिकन राज्यघटनेचा विचार करत असताना जनतेचे सार्वभौमत्व हे लोकशाहीचे तत्व मान्य केलेले आहे. पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संघराज्य शासन पद्धती. अमेरिकेचे संविधान संघराज्यात्मक स्वरूपाचं आहे. अमेरिका हे संघराज्य 13 वसाहती एकत्र येऊन त्यांच्या अधिकार दानातून निर्माण झालेले म्हणजेच केंद्राकर्षी पद्धतीने निर्माण झालेले संघराज्य आहे. संघराज्य निर्माण होण्यापूर्वी ही 13 वसाहती स्वतंत्र सार्वभौम होत्या. इसवी सन 1777 मध्ये वसाहती राज्यांनी राज्यसंघ निर्माण केला, परंतु अमेरिकेचे संघराज्य खऱ्या अर्थाने 1789 मध्ये अस्तित्वात आले. 13 वसाहती राज्यांच्या मिळून झालेल्या या संघराज्यात सध्या 50 घटक राज्य आहेत. लिखित व परिपूर्ण राज्यघटना, अधिकार सत्तेची विभागणी, सर्वश्रेष्ठ न्यायालय ही संघराज्याची वैशिष्ट्ये अमेरिकन राज्यघटनेत आढळून येतात. अमेरिकेतील सर्व घटक राज्यांना त्यांचे क्षेत्रफळ, आकार, विस्तार, लोकसंख्या यांचा विचारात न घेता समान दर्जा दिलेला दिसून येतो. प्रत्येक घटकराज्याला सिनेट या सभागृहात 2 प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार आहे. मध्यवर्ती सत्ता आणि घटकराज्य यांच्यात अधिकार क्षेत्राची विभागणी करून ती लिखित राज्यघटनेनुसार निश्चित केलेली आहे. संरक्षण, परराष्ट्र धोरण, व्यापार, नागरिकत्व, टपाल व्यवस्था, अर्थव्यवस्था, कर्ज उभारणी, कर आकारणी इत्यादी महत्त्वाचे व आवश्यक विषय मध्यवर्ती सरकारकडे आणि बाकी कमी महत्त्वाचे परंतु आवश्यक असे अधिकार घटक राज्यांना दिलेले आहेत. मध्यवर्ती सत्ता राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करीत नाही. तसेच मध्यवर्ती सत्ता व घटक राज्ये किंवा घटक राज्यांतर्गत तंटे निर्माण झाल्यास, संघर्ष निर्माण झाल्यास ते मिटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय देण्यात आलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन पुनर्वलोकनाचा अधिकार दिलेला असल्यामुळे घटक राज्यांचे अधिकार व स्वायत्तता सुरक्षित राखली जाते. याशिवाय अमेरिकन संघराज्यात दुहेरी नागरिकत्व दिलेलं दिसून येतं. घटक राज्याचे वेगळे नागरिकत्व व्यक्तीला दिलेले दिसून येतं. घटक राज्याची आपली स्वतंत्र राज्यघटना निर्माण करता येते. तसेच घटक राज्यांना घटना दुरुस्तीचा महत्त्वाचा अधिकार देण्यात आलेला आहे. अशा रीतीने अमेरिकन राज्यघटनेचे स्वरूप हे संघराज्यात्मक आहे असं आपणास म्हणता येईल.
आपण या ठिकाणी अमेरिकन संघराज्याचा बाबतीत जर विचार केला तर अमेरिकन संघराज्य हे एक अमेरिकन राज्यघटने वैशिष्ट्य आहे.